हॅपी बर्थडे बाबू. थँक्यू बच्चा. सगळ्यात अगोदर मी तुला विश केले ना. हा अगं म्हणजे आता बर्थडे म्हणले की फोन येतच राहतात. मीच केले ना. जर माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन उचलला ना मग तुला दाखवते. अरे हा बाबा तुझाच पहिल्यांदा आला बस का. ऐक उद्या आपल्याला ना लोणावळ्याला जायचं लॉंग ड्राईव्हला आणि मग तिथून ना बुशी डॅमला जाऊ. तिथं फिरू मस्तपैकी आणि येतं ना वेस्टर्नला जाऊ. तिथं एकदम चांगली एकदम रोमॅन्टिक लव्ह स्टोरी मूवी बघू आणि तुझ्यासाठी खूप शॉपिंग करू. उद्या तर तुझं सगळा दिवस माझा असणार समजलं का. अगं पण एक प्रॉब्लेम झाला ग. अजून नको बोलू ना बाबू. उद्या त्याला एकदम इमर्जन्सी काम होतं ऑफिसचं मला आणि ते ना करता बी येत नाही ग. नाही म्हणजे मी एवढं सगळं प्लॅन केलेलं कॅन्सल. बरं बघू प्रयत्न करतो नक्की मी. काय बाबू मी किती एक्सायटेड होते ना. आणि तू पण. संध्याकाळी भेटू की आपण. अच्छा तर ठीक आहे ओके चालतंय. ऐक ना मग उद्या 7च्या नंतर तुझं सगळं वेळ माझा असेल ठीक आहे. संध्याकाळी नक्की. हो संध्याकाळी 100%. आय लव्ह यू बाबू. आय मिस यू. लव्ह यू टू बच्चा. बाय. myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And नीता 2 नंबर टेबल चहा दे रे. हे साचे काय म्हणतो लयच गाय दिसतोय. काय रे फोनवर पण नीट बोला नाही. काय झालं काय नेमकं. काय मॅटर बिटर केला का काय. अरे नाही बाबा मॅटर बिटर नाही काय झाला. मग अरे आरती तर मला काल बरोबर 12 वाजता फोन आलता. मी बड्डे विश वगैरे केलं. तिने पण लय प्लॅनिंग केली. ते एन्जॉय करू फिरायला जाऊ शॉपिंग करू लोणावळ्याला जाऊ. अरे मग जा की. अरे लोणावळ्याला नको बाबा. तुला माहिती आहे ना माझ्याकडे काय पैसा बी आहे काय. उगा तिकडे गेले की मोकार खर्च. हां ते बी आहे. मग काय प्लॅनिंग आहे. अरे माझं तुझ्यावर प्रेम तिथं बी माझ्यावर मजबूत प्रेम. तुला तर माहिती आहे ना आमच्या रिलेशनचं. हां एक स्टेप जरा पुढचा विचार करतोय रे आता. म्हणजे अरे बाबा घे की समजून. म्हणजे काय मैदान उतरायचं प्लॅन आहे काय. अरे हा आणि असाही माझा बड्डे ना मग त्याला थोडंसं इमोशनल करतो रे. आणि तिथंही माझ्यावर प्रेम आहे माझंही तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे मला असं काय वाटत नाही की मी चुकीचं करतोय काय नाही काय. अरे मग जा की लॉजवर घेऊन. अरे लॉजला तो काय याला बेटा झालं का रे. तुला माहिती ना ती आरती कशी चांगल्या घरची पोरगी आहे आणि मी असं ते नाही पडत बाबा लॉज बीज मला. मग बस वळत तुझ्याकडे सोल्युशन म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना मी. मी काय ब्रोकर बिकर वाटलो का तुला. का माझ्या काय रूमा बिमा आहेत. मी नसतो करत आहे. भाई कर ना प्लीज यार कर ना. बघतो एकदम फोन लावतो. बघतो ना भाई झालं पाहिजे कर काय. थांब विजयला फोन कर. हॅलो अरे विजू घरी आहे का. अरे काय नाही ते रूम पाहिजे होती तुझी. काय नाही ते ओंकारचा प्लॅन आहे जरा आज नाही आहे का. बरं ठीक आहे चालतं चला थांब निखिलला लावतो. हॅलो हा निखिल. अरे घरी आहे का. अरे काय नाही तुझी रूम पाहिजे होती. नाही आहे का. बरं ठीक चालतं का. त्याकडे पण नाही का. थांब रव्याला म्हणून दुसऱ्याला. रव्या करणं 100% भाई. रव्या विश्वास आहे माझा. रव्याला चांगले पोरगे ते करणार 100% सांगतो. हॅलो रवी कुठे घरी आहे का. आहे घरीच आहे का रे. बाहेर जाणार आहे का. जाणार तर नाही. बोल ना काही काम होतं का. अरे काय नाही तुझी रूम पाहिजे होती रे. कशाला रे. ते ओंकारचा प्लॅन आहे बॅटिंगचाच. बरं चाल मग काय आज राहतो तुमच्यासाठी बाहेर आहे काय एक दिवस. हां चालते ठीक आहे. मग ओंकारला पाठवतो संध्याकाळी. हां रूमची चावी घेऊन जा. चालते ठीक झालं भाई. माझा भाऊ आई तुझ्यामुळे झालं भाऊ. संध्याकाळी जा आणि मेडिकलला जाऊन काहीतरी घेऊन जा. नाही तर जाशील तसाच. अरे तू आणून दे ना भाई प्लीज. जा मी जातो. यार दे ना साच्या. अरे जा. हां चल ना. हे कुठे घेऊन आलायस मला ओम. अरे रूम आहे मित्रांनी बघितली.
पण इथं तर तुझे मित्र नाही दिसत आहे. यायला लागलं ते केक वगैरे घेऊन यायला लागल्यात. मला म्हणले पुढं होतील घेऊन. हा का? इथं प्लॅन केलंय? बस ना. तर बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी ही रूम बघितली. तू मित्र कुठे तुझे? येत असतील ते. थांब फोन करतो मी त्यांना. हॅलो, कोणीकडे रे? अरे किती वेळ लागेल? बरोबर ये लवकर. थांबलो रूमवर. आलो म्हणले 10 मिनिटात ट्रॉफिकमध्ये. बराच वेळ झाला, तुझे मित्र नाही आले आतापर्यंत. अगं येत असतील. ट्रॉफिक वगैरे लागला असेल काहीतरी. ऐक ना, खरं सांग, काय तुझ्या मनात? म्हणजे काय विषय आहे? तू ही रूम बुक केली वर, तू बोलला की फ्रेंड्स येणार आहेत, आणि तुझ्या फ्रेंडचा आत्ता पत्ता पण नाहीये. बोल. ठीक आहे. तुला खरं सांगू का आरती? ऐक, हे तर मित्र वगैरे कोणच नाही येणार. अगं म्हणजे ही रूम अरेंज केली आहे मी. नेमकं तुझ्या डोक्यात काय चाललंय मला क्लिअर? आरती घे ना समजून तू. अरे मला क्लिअर सांग. मला हे असल्या गोल गोल फिरवलेल्या गोष्टी मला नाही समजत. हे बघ आरती, तुझं पण माझ्यावर प्रेम आहे, माझं पण तुझ्यावर प्रेम. बरोबर. मला पण नाही करमत तुझ्याशिवाय, पण तुला बी नाही ना करमत माझ्याशिवाय. ऑफकोर्स नाही करमत. माझं असं म्हणणं आहे की आपण एक स्टेप पुढे जाऊ. एक स्टेप म्हणजे काय? यार घे ना समजून आरती. तू क्लिअर सांग मला काय आहे नेमकं? काय तुझ्या डोक्यात चाललंय? माझी अशी इच्छा आहे आरती की आपण मनाने तर एकत्र आहे ना, मग आपण तनाने पण एकत्र हो. म्हणजे आपण एकरूप होऊ का आरती? अच्छा, म्हणून तू हे सगळं प्लॅन केलंय, रूम हे ते, है ना? अगं आरती आपण रिलेशनमध्ये आहे ना, म्हणून माझी अशी इच्छा होती की माझ्या बर्थडे दिवशी तू अशी एक छोटीशी मला गिफ्ट द्यावी. आपण एकरूप झालं पाहिजे असं, आणि ते व्हायचं काही करून प्लीज. अरे देशील ना? म्हणजे अगं बोल ना. अरे तयार आहे ना तू? अगं बोल बोल. अरे ऐक, रिलॅक्स हो. माझी मंथली लेडीज प्रॉब्लेम आहे. मंथली समजलं? कसं रे, म्हणजे तू हे सगळं प्लॅन केलं आणि कळलं की तुला जैसे ज्याचे कर्म. मी तुला रात्री किती कन्व्हिन्स केलं. मी एवढं सगळं प्लॅन केलं, लोणावळ्याचं इकडं जायचं तिकडं जायचं, मूवी बघायचं, आपल्याला फिरायला जायचं, आणि तू मला बोलला प्रॉब्लेम आहे. तू माझं मोहिम केलं, मी तुझं मोहिम केलं. मी ना थोड्या जुन्या विचाराची मुलगी आहे. जे काही तू म्हणतोय ना की आपल्या नात्याला पुढे नेऊ, हां एकरूप हो, असं तसं जे आहे, पण ते आत्ता नाही, लग्नानंतर. हे बघ, मी हॉस्टेलला राहते, ठीक आहे. माझे आई वडील माझ्यावर एवढं विश्वास करतात, मला त्यांचा विश्वास नाही तोडायचा रे. म्हणजे मी हॉस्टेलला राहते म्हणून तू काय पण बोलणार? हां काय समजलं काय तुम्हाला? हे बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करते,
ह्यात काहीच हे नाही आहे, ठीक आहे इशू. पण माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी मी असल्या गोष्टी नाही करू शकत. तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि बाकीचे सगळे कपल जसे करतात तसं आपण पण करायचं का? म्हणजे हे सगळं केलं तर आपलं प्रेम खरं, म्हणजे तेव्हाच सिद्ध होईल की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आपण वीकली भेटतो, हे करतो, बस ना. आय मीन मला वाटतं प्रेमासाठी ते पुरे. हे केलं म्हणजे प्रेमच सिद्ध होतं असं काय आहे का? मग आपले प्रेम म्हणजे आपली लव्ह स्टोरी आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला? हे बघ, तुला कसं समजून सांगू, सगळं जे आहे ना मला सगळं लग्नानंतर करायचं आहे. भले तुम्हाला सांग की असं समज की मी खूप जुन्या विचारायची, ते सही. क्या रे तू क्या प्रेम करेगा? सॉरी यार, चुकला ते माझं. परत नाही करणार असं. बाय बाय.